Have you been to the city? No. You go to the city. The city's nice. Like, how can I travel there? Train? From Glen Waverly? Yeah, Glen Waverly takes you all the way down to the city. तुम्ही जर तुमची ऑस्ट्रेलिया ट्रिप प्लॅन करत असाल तर जरा थांबा, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग त्यानुसार तुमची ऑस्ट्रेलिया ट्रिप प्लॅन करा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मदत करेल ऑस्ट्रेलिया ट्रिप प्लॅन करण्यामागे. अज्युमिंग दॅट की तुम्ही आत्तापर्यंत तुमचे ऑस्ट्रेलियाचे तिकीट काढले नाही आहेत आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधीच पोहोचला तिकीट काढण्याच्या आधी. आता थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आज मी या व्हिडिओमध्ये काय बोलणार आहे. तर हा मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे जे तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये यायच्या आधी माहिती असतील तर जरा बरंच पडेल. आता सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे इथे येण्यासाठी लागणारे पैसे. आता इथे कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप हाय आहे, खूप म्हणजे खूपच. तर इथे येण्यासाठी लागणारे पैसे याची सुरुवातच होते तिकीट्सपासून. आता तुम्ही जाऊन तिकीट्स बघाल साईटवर तर ते साधारण तुम्हाला मिळतील 60,000 70,000 या म्हणजे 60,000पासून सुरू होतात. पण 60,000 पण तुम्हाला बॅग्स इन्क्लुडेड नसतात. आता इथे येणार तर बॅग तर लागणारच ना तुम्हाला. तर अशी तिकीट्सपासून रेंज सुरू होते आणि त्यातून मग पुढे जे तिकीट्स तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही बघालच. पण मी साधारण तुम्हाला एक आयडिया देतो आहे की तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये यायचं असेल तर पर पर्सन कमीत कमी म्हणजे एकदम कमीत कमी बघायचं झालं तर 2 लाख कुठे नाही गेले एकदम चिपेस्ट वेमध्ये. आता तिकीट काढण्याच्या आधी अजून एक इम्पॉर्टंट प्रोसेस असते, तो म्हणजे विजा, जो की तुम्ही काढलाच असाल. पण तरी सांगतो, एक साधारण त्याचा पण खर्च येतो. मला आला 14,000 ते 15,000. जो ऑस्ट्रेलियाला येतच असाल, तुम्ही प्लॅन करत असाल तर ठीक आहे, 14-15,000 तुमचा विजाचा खर्च. आता विजा आला, तुमचे तिकीट्स पण आले, आता येतो खर्च, तो म्हणजे इथे येऊन राहण्याचा. आता राहण्याचं म्हणालात तर इथे पर पर्सन नाही बोलणार, तुमचं घराचं रेंट म्हणजे हॉटेल म्हणा किंवा काही तुम्ही जे बुक कराल त्याचं रेंट साधारण $200 ते $250 येतं कमीत कमी. आणि हे मी पर वीक सांगतो आहे. तर कमी पण असू शकतं, जर शोधलं तर सगळंच सापडतं म्हणा. पण साधारण $200 ते $250 पकडून चाला तुम्ही. आणि मग येतं पुढे ग्रॉसरी वगैरे तुम्ही काही घ्याल, घरी जेवण बनवत असाल तर साधारण $60-70 ग्रॉसरी लागते. पण हां, तुम्ही इथे येऊन तर घरीच जेवणार असाल तर कसं होणार ना, बाहेरचे क्युझिन तर ट्राय करालच. आणि इथले क्युझिन म्हणजे ना बरेच काय काय आहेत आणि वेगळे प्रकार आहेत, नक्की ट्राय करा. त्याच्यावर आपण नंतर बोलू. पण तुम्ही बाहेर गेलात तर कमीत कमी पर पर्सन ना बाहेर खाण्याचे तुमचे $15 ते $20 जातील. आणि तुम्ही काही चांगलं खात असाल तर जास्तच, पण कमीत कमी $15-20 पकडून चला. आणि हां, अजून एक गोष्ट, आता हा तुम्ही फोन तर इथे येऊन वापरालच, रिचार्ज सिम वगैरे टाकाल तर कमीत कमी याचे $15 ते $20 तुम्ही फोनला जातील. रिचार्ज म्हणा किंवा डेटा वगैरे सगळंच लागेल. इथे कॉन्टॅक्ट कसा करणार तर त्याचे पण तुम्ही साधारण पर वीक जे काही बोलतो ते पर वीक $15-20 पकडून चाला तुम्ही. तर हां, हे झालं इथे कॉस्ट ऑफ लिव्हिंग. जरा महागच आहे इथे ऑस्ट्रेलिया. आणि हे जे $15-20 म्हणतो आहे हे आपल्याला म्हणजे 15-20 ऐकायला चांगले वाटतात, पण हेच आपण जेव्हा इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा असं वाटतं अरे बाप रे, किती आहे हा खर्च. पण इथे यायचं तर एवढा तर होतोच खर्च. तर आपण जाऊया आता दुसऱ्या पॉईंटवर. आता दुसरा पॉईंट म्हणाल तर तो म्हणजे इथला वेदर. आता इथे मी डिसेंबरमध्ये आलो आहे तर समर आहे. तर समर आहे म्हणालात तर मी विचार केला की काय समरमध्ये असेल. मी साधं टी शर्ट्स वगैरे घेऊन आलो, मस्त चांगले फोटोज काढेल, इथे फिरेल तिथे फिरेल, आणि फक्त टी शर्ट्स घेऊन आलो आणि 2 हुडीज, हे एक आणि एक घरी आहे व्हाईटवाली. तर तुम्ही मला इथे येऊन आता बघाल, बरेचशा व्हिडिओमध्ये बघाल की मी फक्त या 2च हुडी घालतो आहे. कारण का इथे समर असून पण ना दिवसात तुम्हाला एका दिवसात सांगतो तुम्हाला
एका दिवसात तुम्हाला 4 वेगळे सीझन्स बघायला मिळतील. म्हणजे सकाळीच म्हणाल, म्हणजे सकाळी मस्त थंडी पडलेली. आता जरा ऊन आलं आहे तर मी बाहेर पडलो आहे. पण ऊन असूनही इथे हे बघा, माझे हात लिटरली गारटलेत माझे. जरा शब्द बोलायला चुकलो, पण गारटलेत पूर्ण माझे. आणि समर आहे, विंटर आहे. इथे समर जरा ऊन जास्त पडलं की लगेच पाऊस. म्हणजे काही प्रेडिक्टच नाही करू शकत इथलं वेदर. तर त्यानुसार तुम्ही प्लॅन करा. म्हणजे तुम्ही बघू शकताल की व्हिडिओ मी स्टार्ट केलेलं एक साधंसं टी शर्ट घालून. इथे मी बाहेर आलो आहे तर हे बघा, हे घालावंच लागलं, एवढी थंडी वाजते मला. आणि ऊन मस्त कडाक्याचं पडलं आहे इथे, पण तरी याशिवाय मी बाहेर पडू नये. तर त्यानुसार तुम्ही तुमची बॅग पॅक करा आणि सगळ्या सीझनचे कपडे तुम्ही तुमच्या बॅगमध्ये असलेच पाहिजेत. आणि बाकी तुमचे स्किन केअर काय असेल, मॉइश्चरायझर वगैरे. आणि हां, इथे UV खूप हाय असते उन्हाळ्यात. म्हणजे सन रेज UV म्हणा, ते खूप हाय असतं. तर एक चांगला सनस्क्रीन नक्की कॅरी करा, जेणेकरून टॅनिंग म्हणा किंवा तसं तर काय आपल्या इंडियन्सना काही असं काय फरक तर पडत नाही. पण तरी एक तुम्ही स्किन केअर तुमचं रुटीन चांगलं असेल किंवा तुम्ही करत असाल तर नक्की एक चांगला सनस्क्रीन असलाच पाहिजे तुमच्याकडे. आणि कपडे जे तुम्ही सगळ्या सीझनचे प्लॅन करूनच घेऊन या तुमच्या बॅगेत, सगळे असले पाहिजेत. तर आपण आत्ता वळूया तिसऱ्या पॉईंटकडे. आता तिसरा पॉईंट येतो तो म्हणजे ट्रान्सपोर्ट. तर इथे ट्रान्सपोर्ट सिटीमध्ये फ्री आहे. तुम्ही ट्रामनी कुठेही फिरू शकता सिटीमध्ये, सगळं फ्री आहे. तर ते आपल्या टुरिस्टसाठी इथे खूप चांगलं आहे. पण आउटसाईड द सिटी म्हणाल तुम्ही तर बस म्हणा, ट्रेन म्हणा, ट्राम म्हणा, एक कार्ड मिळतं. जसं आपल्याला मुंबईमध्ये मेट्रो कार्ड मिळतं असतं, तसं एक कार्ड मिळतं. ते टॅप करायचं की सगळीकडे ॲक्सेस मिळतो. त्याचे साधारण $5, $6 काही असतात डॉलर्स साधारण. आता इथे मी माझ्या भावाचं कार्ड वापरतो, तर त्याला स्टुडंट कार्ड म्हणून थोडं स्वस्त पडतं. पण $5 तर पकडून चाला तुम्ही कमीत कमी. तर ते एक चांगलं आहे. पण मी तुम्हाला बोलेल सिटी पूर्ण फिरा, पूर्ण ट्रामनी फिरा, एक स्टॉप फिरा. खूप मजा येते, कारण का फ्री आहे ना. तर बेस्ट आहे ती फॅसिलिटी इथे बेस्ट आहे. आता इथे फिरण्यासारख्या गोष्टी कुठल्या, तर सिटीमध्ये म्हणा किंवा आउटसाईड सिटी म्हणा, तर अशा बऱ्याच आहेत. पण ते आपण नंतर बोलूया किंवा वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया. तर आता मी फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण कन्सिडर केल्या पाहिजेत फिरण्यासाठी इथे येण्यापूर्वी, त्याच फक्त या व्हिडिओमध्ये बोलतो. बाकी फिरण्यासाठी तर इथे बऱ्याच गोष्टी आहेत, त्या आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलू. तर आता वळूया आपण चौथ्या पॉईंटकडे. आता चौथा पॉईंट असा की इथे तुम्ही ॲज अ टुरिस्ट म्हणून नाही तर जॉब म्हणा किंवा वर्क विजावर येत असाल तर इथे साधारण म्हणाल ना तुम्ही तर कमर्शियल कुकरी म्हणा, हॉस्पिटॅलिटीमध्ये म्हणा किंवा असे कुकिंग म्हणजे स्किल्सवाले जॉब खूप इथे म्हणजे प्रेफरेबल आहेत. म्हणजे IT म्हणाल तर इथे म्हणजे एकदम बेस्ट. आणि त्यातून आपण इंडियन्स असतो ना, एवढी मेहनत करायची सवय असते ना आपल्या इंडियन्सना, की इथे आल्यावर जॉब म्हणा किंवा काम करणं खूप इझी पडतं. कारण का असं म्हणायला गेलं तर इथले जे प्रॉपर ऑस्ट्रेलियन लोक आहेत त्यांना सवयच झाली असते आरामाची. त्यामुळे आपल्या इंडियन्सना इथे येऊन सर्वाईव्ह करणं खूप इझी पडतं. तर जर तुम्ही असं वर्क विजा किंवा जॉबसाठी कन्सिडर करत असाल तर त्यासाठी पण इथे वर्क लाईफ खूप चांगली आहे, कॉर्पोरेट लाईफ खूप चांगली आहे. हे मी नाही, हे माझ्या मित्रांकडनंच म्हणजे जे मित्र इथे ऑलरेडी येऊन सेटल झाले. आता काही मित्र आहेत जे इथे वर्षानुवर्ष इथे सेटल झाले, ते मला बॅडमिंटन जिथे मी खेळायला जातो तिथे मला भेटले. तर ते मला असं शेअर करत होते की तू पण यायला पाहिजेस, इथे वर्क लाईफ, कॉर्पोरेट लाईफ खूप मस्त आहे. तर तुम्ही ते पण कन्सिडर करून येत असाल तर नक्कीच या. आणि एकदा तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर त्याला विचारून नक्कीच विचारा किंवा त्याचे सजेशन्स घ्या. खूप इझी आहे आणि खूप चांगलं आहे म्हणाल तर. आता मी परत येतो ट्रान्सपोर्टवर, की तुम्ही जर फॅमिली असाल आणि साधारण 4-5 लोक असाल तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टपेक्षा इथे कार रेंटवर घेऊ शकता किंवा
कारनी फिरणं इथे म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट तर पर पर्सन $5-10 घालण्यापेक्षा पर डेसाठी तुम्ही कार घेऊ शकता, जी तुम्हाला पडेल साधारण वीकली बोलेल तर मी $100 ते $150 मिळू शकते. इथे बरेचसे ॲप्स आहेत, ते तुम्ही येताना तुम्ही एक्सप्लोर करूनच या. आणि म्हणजे मी चिपेस्ट बोलते, $100 ते $150 मिळून जाते कार. पण इथले रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत, खूप म्हणजे असं काही वेगळं नाही आहे. जे इंडियामध्ये आहे तसंच इथे ड्रायविंग लेफ्ट लेनलाच चालते, पण इथे रूल्स फॉलो केलेच पाहिजे. आणि जर चुकून तुम्ही एकही सिग्नल मोडलात किंवा काही केलं तर कमीत कमी तुमचे $200 ते $250 कुठे नाही. आणि 200 कमीत कमी बोललो आहे हां, इथे साधारण 700 काहीही होऊ शकतो तुमच्याबरोबर. त्यामुळे इथे ड्राईव्ह करायच्या आधी जरा तुम्ही जपूनच तो डिसिजन घ्या की तुम्हाला इथे ड्राईव्ह करायचं आहे की तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेतच, तर ते बरंच पडेल तुम्हाला. पण तरी तुमची एक फॅमिली असेल, खर्च वाचवायचा असेल आणि तुम्हाला तुमचा जो कोण ड्रायव्हर आहे त्याच्यावर विश्वास असेल तर तुम्हाला ते बरं पडेल. तर हां, त्याचा पण खर्च येतो साधारण पर वीक. गाडीचा 100 म्हणा, पेट्रोल तुम्ही जिथे फिराल तिथे. पण सिटीमधलं तुम्हाला सांगतो, भले इथे लेफ्ट लेन असेल, इंडियनसारखेच रूल्स वगैरे असतील, पण सिटीमध्ये ड्राईव्ह म्हणजे खूप विचित्र आहे. म्हणजे समजतच नाही की कुठल्या लेननी जायचं. राईट मारायचं असेल तर गाडी लेफ्ट लेनला ठेवायची, असे काहीतरी विचित्र रूल्स आहेत इथे सिटीमधले. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की सिटीमध्ये जर तुम्ही फिरत असाल ना तर तिथले पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरा. फ्रीच आहेत ना, ट्राम आहे, कुठल्याही कॉर्नरला पोचवते आणि पटकन पोचवते. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की ट्रामच वापरा तुम्ही. बाकी इथे इतर गोष्टी कारण का ना, काय होतं, मेलबर्न हे खूप मोठं शहर, म्हणजे मी मेलबर्नच काय, ऑस्ट्रेलियाच पूर्ण खूप मोठं आहे. तर कुठल्याही पॉईंटला जायचं म्हणालात ना तर तुम्हाला गाडी असलेलं चांगलं पडतं. म्हणजे सगळे टुरिस्ट स्पॉट हे फार लांब आहेत असे, तर गाडी असेल की पटकन पोचता येतं. आता कुठे बससाठी थांबा, स्टॉपवर थांबा, 1-अर्धा तासांनी बस येणार, मग 1 तासांनी पोचवणार. गाडी असलं की पोचलो अर्धा तासात. त्यामुळे तो एक पॉईंट तुम्ही कन्सिडर केलात तर चांगलं होईल. इथे रस्ता क्रॉस करण्यासाठी हे असं काही दिसेल सिग्नलला, ते क्लिक करायचं. मग आपला सिग्नल आला, तो तिथे रेडचा ग्रीन झाला की आपण पुढे जाऊ शकतो. त्याशिवाय रस्ता क्रॉस करणं इथे थोडं रिस्कीच आहे, कारण का गाड्या एवढ्या सुसाट आहेत ना. या रस्त्यालाच म्हणजे 100चं लिमिट आहे. चला, आपली ग्रीन लाईट पेटली आहे, आपण जाऊ शकतो, रस्ता क्रॉस करू शकतो. चला. हॅलो. इथली माणसं पण खूप चांगली आहेत. जो कोण समोर येऊन भेटतो तो सरळ हे गाडी बघा बाई. इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतील, बऱ्याच. चला, आपण बाकीच्या पण एक गोष्टी एक्सप्लोअर करू. आता इथे आपण एका शॉपिंग सेंटरला आलो आहे, जे की आतमध्ये कोल्स आहे. तर काही गोष्टी घ्यायच्या होत्या, तर ते जाऊन घेऊया आपण. तर इथे आपल्याला एक ताई दिसलेत, तर त्यांना विचारूया की एक सेकंड. हॅलो, एक्सक्यूज मी, आय एम जस्ट ट्रॅव्हलिंग हिअर, सो वुड यू प्लीज माइंड इफ I ask like where are some best places where I can visit here? Best places to visit. Yeah. Have you been to the city? No. You go to the city. The city's nice. Like how can I travel there? Train? From Glen Waverly? Yeah, Glen Waverley takes you all the way down to the city. And if I'm going with a car, like I have car, so where can I drive? Yep, you can drive there as well, and there's all parking. Even in city? Yep, in the city as well. Oh, thank you. I'm just shooting a video. If you won't mind, can I post it on my YouTube? Of course you can. Of course you can. What's your YouTube? It's OG Maruti. I'm an Indian, so I'm here traveling here for a month bit. Yeah. So just shooting a video. All right. Well, have a good time. And are you just traveling in Melbourne or? Just Melbourne. If possible, I would plan for Adelaide, as I have some friends there. Yeah, So, Adelaide's cool. The sand. let's Go to the sand dunes in Adelaide. Oh, how's the beach here, beach side? Yeah, beaches are good here. Which one, like, would you recommend? If you go down towards, it's a bit further away, but like Cheltenham way, Parkdale. That's a good beach. Okay, thank you. No See ya. worries. See you. Have a good one. Yeah, Have bye. a good time.
तर यांनी मला सजेस्ट केलं की बऱ्याचशा गोष्टी सजेस्ट केल्या की मी इथे फिरू शकतो, तिकडे फिरू शकतो. मला आता ज्या या भेटलेल्या त्यांनी सजेस्ट केलं की तुला असे व्हिडिओज वगैरे काढायचे असतील तर तू सिटीमध्ये फिर. आणि बरेचसे इथे खूप चांगले चांगले सुंदरसे गार्डन्स आणि बीच आहेत, तिथे जाऊन तू नक्की ट्राय कर. पण म्हणजे सिटी खूप सुंदर आहे, तिथे जा. इथून ट्रान्सपोर्टसाठी ट्रेन आहे, ट्रेनने तू तिथे डायरेक्ट जाऊ शकतोस. तर सिटी नक्कीच फिरतो. आता आपल्या व्हिडिओमधला नेक्स्ट पॉईंट पण तोच होता की इथली लोकं खूप पोलाईट आहेत, खूप चांगली आहेत बोलायला वगैरे. तर त्यामुळे तुमचं कधीही कॉन्व्हर्सेशन होत असेल इथल्या लोकांबरोबर तर नक्कीच सॉरी, थँक्यू, प्लीज असे शब्द नक्कीच वापरा. आणि खूप सपोर्टिव्ह आहेत. तर आताच तुम्ही बघितलं असालच, तर हे शब्द तुमच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये किंवा तुमच्या सेंटेन्समध्ये जेव्हा पण तुम्ही कोणाशीही बोलाल तर सॉरी, प्लीज, थँक्यू असे शब्द नक्कीच आले पाहिजेत. आता मी येतो नेक्स्ट पॉईंट, तो म्हणजेच इथल्या खाण्याचा. आता तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर जरा जपूनच, कारण का इथे व्हेजमध्ये पण अंड हे दिलं जातं. त्यामुळे तुम्हाला स्पेसिफिकली सांगावं लागतं की व्हेजमध्ये पण अंड इन्क्लूड करू नका. आणि नॉन व्हेजिटेरियन आहात तर इथे तुमची मजाच आहे, तुम्हाला जे पाहिजे ते खायला मिळतं. जे इंडियामध्ये नाही मिळत ते पण खायला मिळतं. पण तुम्ही स्पेसिफिकली फक्त चिकनच खात असाल किंवा चिकन सोडून काही नसाल खात तर तुम्ही तसं बघा किंवा तसं त्यांना सांगा की ऑनली चिकन. जर तुम्ही सांगितलं नाहीत ना नॉन व्हेजिटेरियन म्हणजे नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये तर तुम्हाला सगळं ॲड करून देतात. सगळं म्हणजे सगळं, जे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार ते सगळे इथे देतात ॲड करून. तर थोडं अलर्ट राहा, म्हणजे कॉन्शियस राहा. बघा, व्हेजिटेरियन असाल तर जर तुम्हाला अंडा स्किप करायचं असेल तर तसं स्पेसिफिकली सांगा. आणि बाकी तर काय इथे क्युझिन म्हणाल तर तुम्ही जे पाहिजे ते खायला मिळतं, जे पाहिजे ते. म्हणजे चायनीज म्हणा, थाय म्हणा, मग आता काय काय याची नावं पण नाही माहिती, पण बरंच काय काही आहे. आता इथे प्रत्येक झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबलीच पाहिजे. आता मी पुढे नाही गेलो आहे म्हणून मी जरा पुढे गेलो ना की गाडी थांबेल. ही बघा, आता ही गाडी येते ना ही थांबेल माझ्यासाठी. हे बघा, ही थांबली, ही पण थांबली. तर इथे गाड्या या आपल्यासाठी थांबतातच. म्हणजे आणि ते पण महत्त्वाचं आहे की रस्ता हा तुम्ही झेब्रा क्रॉसिंगवरच क्रॉस करा, जेणेकरून गाड्या तुम्हाला एवढा रिस्पेक्ट देतात ना की तुम्हाला वाटतं अरे बाप रे कुठे आलं आहे. नाही तर आपल्या इथे तर जाऊ दे, विषयच जाऊ दे, कशा गाड्या चालवतात ते तुम्हाला काही वेगळं नाही, माहितीच आहे ऑलरेडी. तर हां, ते एक इथे खूप चांगला पॉईंट आहे. आणि आता येतो शेवटचा आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट, जो की आपल्या इंडियन्ससाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे इथे येण्यापूर्वी, आणि ते आपल्याला माहिती असलंच पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो की पॉईंट थोडा फनी आहे पण तितकाच महत्त्वाचा पण. तर तो मी इथे नाही, तो तुम्हाला मी घरी जाऊनच सांगतो की ते एक्झॅक्टली काय आहे. कारण का इथे मी तुम्हाला दाखवू नाही शकणार, तर ते मी तुम्हाला दाखवतो स्वतः. तर काय आहे तो पॉईंट. तर चला आधी आपण घरी पोचूया आणि मग तुम्हाला दाखवतो की तो इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे. आता शेवटचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे हा बघा, दाखवतो तुम्हाला. तर हा आहे आमचा टॉयलेट. आता आपण आहोत इंडियन्स, तर आपल्याला सवय आहे कसली ती तुम्हाला समजलंच असेल. तर इथे ऑप्शन फक्त टॉयलेट पेपरचाच आहे, बाकी काही नाही. तर तुम्ही कुठलेही रूम्स किंवा हॉटेल बुक करत असाल तर ते तुम्ही आधीच बघून घ्या. आता आमचं नशीब चांगलं की आम्हाला बाजूला पण एक चांगला मोठा आहे ज्याच्यात ऑप्शन्स आहेत. तर हे तर आपल्याला लागतंच, काही करून लागतंच म्हणजे लागतंच पाणी. आणि इथे ऑप्शनच नाही आहे, ना नळ आहे ना म्हणजे स्प्रे आहे, काही नाही आहे. तर हे कन्सिडर करूनच तुम्ही हॉटेल तुमचं बुक करा. तसा पॉईंट फनी होता, टाइमपाससाठी बुक घेतला मी, बट काय माहिती तेवढाच इम्पॉर्टंट पण असू शकतो काही लोकांना. म्हणजे आपण इंडियन्स आहोत तर आपल्या सगळ्यांसाठीच तो इम्पॉर्टंट असू शकतो असं मला वाटतं. सो बस इथेच व्हिडिओ आपला संपवतो. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खाली जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.